किती वाजता करू? रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. लक्ष्मी सणानिमित्त आम्ही गावाकडे 2 दिवसासाठी राहायला गेलो आणि मुलांची रेलचेल माझ्याकडे सुरूच असते. देवेशचे फ्रेंड्स गावाकडचे येत जात राहतात म्हणून म्हटलं त्या गावातील मुलांना आपल्या शहरातील भेळ खाऊ घालावी म्हणून आज आहे माझ्याकडे भेळ पार्टी. चला, ही तर मुले सकाळपासूनच माझ्याकडे आज विचारत आहेत की काकू किती वाजता बनायची. देवेशचे मित्र जमलेलेच आहेत. चला तर मग मला भेळची तयारी करावी लागेल बरं का. आणि ह्या मुलांना सांगितलं मी गावातल्या सगळ्या छोट्या छोट्या मुलांना घेऊन ये बरं का. देवेशात सगळ्यांना भेळ खाऊ घालूया. आता चला, आमची कशी होती भेळ पार्टी ती बघूया बरं का. माझी भेळ करून झाली आणि देवेश आणि प्रज्ञेशनी जमेल तितके मित्र बोलून आणले. अगदी खुश असतात हे सगळ्या मित्रांसोबत. म्हणूनच माझं हे असते की गावाकडे आल्यानंतर मित्र यांचे जमवणे आणि त्यांना काहीतरी एखादी डिश वगैरे असं खाऊ घालणे, त्यांना मुलांना गोष्टी गप्पा. आमच्या शिबिर सारखं असं कॅम्प सारखं असं असतं की मुलं छान शाळेतल्या यांच्या गमती जमती इकडेच्या सांगतात. देवेश प्रज्ञेशला त्यांनाही गावाकडचं वातावरण माहिती होतं आणि गावाकडच्या मित्रांशी ते अटॅच राहतात. आम्ही 1-2 महिन्याला एकदा दोनदा येतो, 2-3 तासासाठी किंवा एका दिवसासाठी. तेव्हा ही सगळी मित्रमंडळी अवश्य भेटायला येतात. देवेशला प्रज्ञेशला भरपूर खेळतात. तेव्हा त्यांना ना मोबाईल पाहिजे असतो ना टीव्ही पाहिजे असते. यांचा एवढा छान वेळ जातो. म्हणूनच ह्या मुलांना थोडंसं रमण्यासाठी माझ्या वेगवेगळ्या डिशेस किंवा त्यांना गप्पा गोष्टी गाणी असं आमचे उपक्रम चालू असतात. कारण छोटी मुले म्हणजे गुंततात, त्यांना थोडंसं खायला टेस्टी पाहिजेच असतं ना. मग त्यांना थोडंसं चेंज होतं त्यांचं वातावरण. आणि आज बाबांनी देखील आम्हाला केळीचे पानं मस्त आणून दिली आणि छान यांची पार्टी जमलेली आहे. एन्जॉय करत आहेत मुलं भेळ. माझी टेस्टी तर झाली आहे काय माहिती, त्यांना आवडली आहे, परंतु मस्त खात आहेत, त्यांना एन्जॉय करत आहेत मुलं.
भेल कैसी बनी है? टेस्टी है? नहीं नहीं है जो बोला उस उठ जाओ, खाना नहीं भेल हमारी। संपवली? वा वा, व्हेरी गुड व्हेरी गुड. कोणी कोणी संपवली? गुड बॉयज. वाव, सगळेच गुड बॉयज आहेत. सगळ्यांनी संपवली. थांबा, रबल एकदा घ्या. प्रज्ञेश अजून फिनिशच झाली नाही तुझी. देवेश तुझी पण नाही फिनिश झाली. कोणाकोणाची फिनिश झाली बघू. बेटा तुला पाणी आणच्या. हो हो, थांबा आणत्या. बस रे बस, तू खा. बस. अशी ही आमची गावाकडची भेळ पार्टी अगदी 2-3 तास चालली. कारण मुलं टेस्ट करत होते भेळ आणि बाकी बाहेर जाऊन मुलांना सांगत होते की अरे चला देवेशच्या घरी चला, काहीतरी खायला आहे म्हणून अजून बोलून आणत होते. मी परत रिपीट केली थोडीशी, परंतु त्यांना खाऊ घातली आणि मन अगदी समाधान झालं. मुलांना खूप मज्जा आली आणि मुलांना छान असं मस्त संध्याकाळची गेली आज इव्हिनिंग. आणि मुलांना आम्ही प्रॉमिस देखील केलं नंतर गावी येऊ तेव्हा आम्ही तुम्हाला वेगळी डिश काहीतरी खाऊ घालू. अशा तऱ्हेने माझ्याकडची भेळ पार्टी खूप छान पार पडली आणि नक्की या माझ्याकडे भेळ खायला. हे चला घ्या पाणी. आमची भेळ पार्टी काही संपत नाही, कारण मुलांना नवीन काही असं काही टेस्ट करायला भेटलं आणि पहिल्या पंक्तीला जे बसले होते त्यांचं परत रिपीट सुरू आहे. मी म्हटलं की चला फुल आज एन्जॉय करा, पोटभर भेळ खाऊन घ्या आणि एन्जॉय करा. आणि तुम्हालाही हा आजचा एक्सपिरियन्स कसा वाटला तर नक्की करून बघा. गावाकडची मज्जा नक्कीच येईल. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओज.